नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। साकोलीच्या 100 वर्षांनंतर मुख्य तलाव फुटला, 450 एकरातील शेती जलमय। साकोली शहरातील ऐतिहासिक असलेल्या मुख्य तलावाची पाळ आज पहाटे 4:30 वाजता फुटल्याची घटना घडली आहे। तलाव सौंदर्य करण्याच्या नावाखाली बांधकाम विभागाने पिचिंग दगड जेसीबीने काढल्याने पाळ कुमकुवत झाली आणि ही दुर्घटना घडली आहे, असा गंभीर आरोप माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनीष कापगते यांनी केला आहे। या अपघातामुळे तलावातील संपूर्ण पाणी वाहून सुमारे 450 एकर शेतीचे नुकसान झाले आहे। यामुळे साकोली चंद्रपूर राज्य महामार्ग पूर्णतः बंद झाला आहे। नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर व पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। नागरिकांनी पाळीकडे जाणे टाळावे, अन्यथा अजूनही प्रवाहात माती सरकून जीवितहानी होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे। या घटनेने संपूर्ण साकोली शहर हादरले असून लोकांनी तलाव परिसरात गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे। साकोलीवरनं मनीष कापगते बोलतोय, माजी नगरसेवक साकोली। आपण पाहताय इकडे साकोलीचा जो मेन तलाव आहे त्याची मेन तलावाची सेंटर पॉईंट इथून फुटलेला आहे आणि ती पाड फुटल्याने जवळपास एक 800 ते 1000 एकरचा आपण माझ्या मागे बघू शकता, इथे 800 ते 1000 एकर पाण्याखाली ही शेती आता पूर्ण चाललेली आहे। लाखांदूर रोडसुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे। आता तिथे 2 फूट पाणी चढलेलं आहे आणि तिकडचे जे 2 परिवार आहेत आम्ही ते हलवलेले आहेत। आणि मला एवढंच म्हणायचं आहे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही आज घटना झालेली आहे। यावर्षी तलाव खोलीकरणाचं सुद्धा इथं काम झालेलं आहे। तलाव खोलीकरणाचं काम होऊनही बाहेर शेतकऱ्यांना माती गेली, पण इथल्या तलावावर मागच्या वर्षीसुद्धा तलाव फुटीची समस्या निर्माण झाली होती। आम्ही जागरूक काही शेतकऱ्यांनी नागरिकांनी तो विषय वेळीच हेरला आणि तो तलाव फुटण्यापासून वाचवला होता। पण यावर्षी 100% जी काही माती गेली तिथली जर 10% जरी माती इथे येऊ शकली असती तर निश्चितच ही आज वेळ आली नसती, एवढंच मला म्हणायचं आहे। निश्चितच कुठेतरी प्रशासनाची ही चूक आहे, एवढंच मी या प्रसंगी बोलतो।